हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका सकपाळ तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आहे. आज आपण बघणार आहोत धनु म्हणजे सॅजिटेरियससाठी कसा असणार आहे जून 2026. सुरुवात करूया आपण डायरेक्ट टॅरोट कार्ड रिडिंगने. पूर्वी आपण साई टॅरोनी साई संदेश जाणून घ्यायचो आणि एंजल कार्ड्सनी एंजल्स ॲडवाईस जाणून घ्यायचो. पण यावेळेला त्याचे वेगवेगळे सेपरेट व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. सो तुमच्या राशीसाठी जे काही मार्गदर्शन आहे ते तुम्ही चॅनलवर जाऊन त्या स्पेसिफिक व्हिडिओमध्ये बघा. आता आपण सुरुवात करतोय रिलेशनशिप मध्ये तुमच्या काय घडणार आहे जून 2026 मध्ये धनु राशीसाठी. ओके, रिलेशनशिप खूप छान केअरिंग नर्चरिंग असणार आहे. एकमेकांची काळजी घ्याल, एकमेकांनाही जपणार आहात तुम्ही. अरेला कार्य करणार नाही. उगाचा स्वतःचा मुद्दा मांडून भांडणं करणं, हा जो आहे स्वतःला प्रूव्ह करणं, असं तुम्ही ह्या महिन्यामध्ये जून मध्ये तुम्ही करणार नाही. मनाला तुम्हाला तुमच्या पार्टनरकडनं ज्या अपेक्षा होत्या त्या सगळ्या फुलफिल होतात असा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. काही लोकांच्या बाबतीमध्ये नातं पुढच्या स्टेपला जायला थोडा उशीर होताना दिसतोय. तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या लक्षात येईल की घटना अजून पुढे फास्ट घडत नाहीयेत. तसं लग्नाच्या दिशेने त्याचा प्रवास ज्या स्पीडने व्हायला हवा तो होत नाहीये. पण तुम्ही हे मात्र एक्सपिरियन्स कराल की एकमेकांच्या प्रती तुम्हाला वेळ देता येतोय, तुम्हाला तुमचं प्रेम व्यक्त करता येतं आणि तुम्हाला तेवढं प्रेम इन रिटर्न मिळते. सो ही एक चांगली आणि जमेची बाजू आहे. पाहूया आपण फायनान्सेस कसे असणार आहेत तुमचे. खर्च होणार आहे असं दिसतंय. काही लोकांच्या बाबतीमध्ये सेव्हिंग खर्च होताना दिसते. पण त्याचबरोबर काहीतरी नवीन सुरुवात करताय तुम्ही, असं काहीतरी ज्याच्यातून तुम्हाला भविष्य काळामध्ये खूप जास्त फायदे होतील. कारण द एम्पिरियर आणि द फूल आलेला आहे. सो नवीन गोष्ट अशी काहीतरी तुम्ही तुमच्या पैशांच्या माध्यमातून सुरू कराल किंवा अशी काहीतरी तजवीज कराल नवीन, जिचा उपयोग तुम्हाला दूरदृष्टीने पुढे जाऊन होणार आहे, पुढच्या भविष्य काळामध्ये होणार आहे. ऑलरेडी सेटल असाल फायनान्शियली तरी काही गोष्टींसाठी नवीन इन्व्हेस्टमेंट तुम्ही या महिन्यामध्ये करणार आहात असं दिसतंय. छान. पाहूया करिअरच्या बाबतीमध्ये जे नोकरी करतात त्यांच्यासाठी आता कार्ड्स कसे असणार आहेत धनु राशीसाठी. ओके, तुमच्या शब्दाला मान असणार आहे. तुमचे सगळे स्किल सेट वापरून तुम्ही पुढे 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 जाणार आहात. प्रोफेशनल ग्रोथ होणार आहे. द हँगमॅन आलेला आहे ते रिव्हर्स पोझिशनमध्ये. तुमच्या करिअरमध्ये जो अडथळा होता तो दूर होणार आहे आणि आता तुमची खरी प्रगती सुरू होणार आहे. पण काही जणांच्या बाबतीमध्ये एक वेगळा एक्सेप्शनल अनुभव येऊ शकतो की सगळं व्यवस्थित असलं तरी थोडासा स्ट्रेस तुम्ही कॅरी करणार आहे. किंवा काही लोकांच्या बाबतीत ही प्रोफेशनल ग्रोथ होत नाहीये वेळेत आणि त्यांच्या अपेक्षेनुसार, म्हणून थोडंसं तुम्ही स्ट्रेस घेताना सुद्धा दिसतंय. पाहूया आपण आता बिझनेस करणाऱ्यांसाठी सुद्धा असेच काही एक्सपिरियन्स आहे का बघूया. बिझनेसमध्ये काय होणार आहे. प्रगती होईल, भरपूर प्रगती होईल आणि स्टॅबिलिटी सुद्धा येताना मला दिसतेय. वडिलोपार्जित बिझनेस जर असेल तर त्याच्यातही प्रगती चांगली आहे किंवा तुमचा बिझनेस पुढे जाऊन तुमच्या पुढच्या पिढीलाही वापरता येईल, त्याच्यातनं त्यांना फायदा होईल अशा दृष्टीने तुम्ही काहीतरी तरतुदी तुम्ही करणार आहात. एम्प्रेस सांगते की ज्यांना नव्यानं इन्व्हेस्टमेंट करायची त्यांनी नॅचरल गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यास त्यातून तुम्हाला नक्की फायदा होईल. किंवा अगदीच काय नाही तर तुमच्या एकदम क्रिएटिव्ह आयडियाजमुळे तुम्ही बिझनेसमध्ये एकदम चार चांद लावणार आहात. सो प्रगती होईल एवढं तर नक्कीच. बघूया आपण आता जे स्टुडंट आहेत आपले धनु राशीचे विद्यार्थी त्यांच्यासाठी हा महिना कसा असणार आहे. बॅलन्स्ड असेल. जेवढं ते अभ्यासावरती फोकस असणार आहेत तेवढंच ते स्वतःसाठी सुद्धा वेळ काढतील आणि जुन्या काही गोष्टींमध्ये जे अडकले होते आतापर्यंत त्यातनं ते मूव्ह ऑन होऊन पुढच्या दिशेने प्रवास करताना मला दिसतात. एक चांगली गोष्ट आहे. पाहूया आपण हेल्थच्या बाबतीत कार्ड्स कसे येत आहेत. हेल्थ धनुराशीची कशी असणार आहे. डिस्टर्ब असणार आहे माइंड खूप जास्त. धारदार वस्तूंपासून सावध राहा आणि मन जास्तीत जास्त शांत ठेवण्याचा प्रयत्न करा असा ऍडवाइस मी तुम्हाला या कार्ड्सच्या माध्यमातून देते. बघूया आपण आता धनु राशीसाठी जनरल रिडिंग कसं असणार आहे. या महिन्याच्या एनर्जीज तुमच्यासाठी काय सांगतायत, तुम्ही कसं वागणार, काय घडणार तुमच्यासोबत. ओके, ज्या गोष्टी तुम्हाला मिळाव्या म्हणून तुम्ही धडपड करताय त्या मिळायला उशीर होतोय
म्हणून थोडासा तुमचा ॲटिट्यूड असेल की आता हे मध्येच सोडून द्यावं आपण या गोष्टी. पण खरं सांगू का, थोडंसं पुश केलं तर तुमच्या प्रयत्नांना यश मिळताना मला दिसते. पैसे साठवताना किंवा सेव्हिंग होताना तुम्हाला लक्षात येईल या महिन्यामध्ये. त्याचबरोबर जसं करिअरमध्ये आलं होतं त्या कार्डला साधेसं कार्ड हे आहे जे सांगतं की नोकरी करता करता काहीतरी नवीन शिकणं. मी तुम्हाला म्हटलं होतं पैसे खर्च होणार आहेत, त्याचा संबंध आपल्याला इथे लावता येईल की हो पैसे खर्च होतील. कशासाठी? एखादा कोर्स कराल ज्याच्यामुळे तुमची पुढे जाऊन प्रोफेशनल ग्रोथ होईल आणि मग तुमची आर्थिक बाजू एकदम जास्त मजबूत होईल. एसा पेंटाकल आहे पुन्हा एकदा पैशाचा कार्ड आलेला आहे जे सांगते की आर्थिक अपॉर्च्युनिटीज येतील. सो नव्या ठिकाणी अप्लाय करायला काही हरकत नाही किंवा नवीन बिझनेस स्टार्ट करायला काही हरकत नाही किंवा बिझनेसची फ्रँचायझी घ्यायला काही हरकत नाही. पैशाचेच कार्ड आज का आलेत माहीत नाही, पण चांगले आलेत. तर हे कार्ड रिव्हर्स पोझिशनमध्ये आले, विच मीन्स की गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ज्या आर्थिक संकटातून जात आहे, थोडेफार तुम्हाला पैसे कळते की खर्च होत आहेत, कमी पडत आहेत. तो या महिन्यामध्ये एक सुखद अनुभव येईल की पैसे कमी पडणार नाहीत. जर डेव्हिल आहे म्हणजे सांगतं की हे कार्ड एक चांगली गोष्ट पण सांगतं की तुम्ही खूप पॅशनेटली जेही कराल मनापासून कराल आणि 100% देऊन कराल. पण त्याचबरोबर हे तुम्हाला सावधही करतं की पॅशन इतक्याही लेवलला जाऊ नये की त्यासाठी तुम्ही कुठल्याही थराला जाल. सो चुकीच्या मार्गाने जाऊ नका. या महिन्यामध्ये तुमचं मन अस्थिर होण्याची फार जास्त शक्यता आहे, त्याच्यामुळे चुकीचे निर्णय घेतले जाण्याची फार जास्त शक्यता आहे. असं होतं आपलं ओव्हरऑल धनुराशीसाठी जून 2026 कसं असणार आहे. आवडलं असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपली फॅमिली अशीच वाढत राहू दे. थँक्यू सो मच. बाय.